सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 3 वेळा आलेल्या मोठ्या पूरपरिस्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाला जबाबदार धरण्यात आलं। सध्या या धरणाची उंची ही 519 मीटर इतकी आहे आणि आता ती उंची आणखी 5 मीटरनं वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय हा कर्नाटक सरकारने घेतलाय। त्याला केंद्राची परवानगी मिळाली तर सांगली आणि कोल्हापूरला पावसाळी पुराचा धोका आणखी वाढू शकतो। मंडळी, अलमट्टी धरणाचा वाद नेमका काय आहे तो पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून। 2005 त्यानंतर 2019 आणि पुन्हा 2021 ला कृष्णा नदीला महापूर आला। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार उडाला। अनेकांचे प्राण गेले, अनेकांचे संसार उघड्यावर पडले, हजारो एकर शेतीचं नुकसान झालं। या प्रत्येक महापुरावेळी कर्नाटकातील अलमट्टी हे धरण महत्त्वाचं कारण असल्याचा आरोप करण्यात आला। कर्नाटककडून अलमट्टी धरणातून वेळेत पाणी न सोडल्यानं कृष्णेच्या पाण्याचा फुगवटा वाढत गेला आणि पूरस्थिती निर्माण झाली असा दावा महाराष्ट्राकडून करण्यात आलाय। धरणाची उंची वाढवायची, तत्काळ हे कुठेतरी थांबवावं आणि 2019 पेक्षा तर भयंकर परिस्थिती होईल हे जर होणे असे वाटत असेल समस्त महाराष्ट्र जनतेला, त्या महाराष्ट्र जनतेनं उठलं पाहिजे आणि प्रशासनावर दबाव टाकून, प्रशासनाने कर्नाटक सरकारवर दबाव टाकून अलमट्टीची उंची वाढवण्याचं थांबवलं पाहिजे। हा प्रयत्न आपल्या महाराष्ट्र शासनानं तो हाणून पाडावा आणि त्यांच्यावर काय असेल ते वर्ण केंद्र शासनाकडून त्यांनी तो म्हणजे हे रद्द करावा असं आमचं नागरिकांचं सांगलीतल्या हे आहे निवेदन आहे। आता याच अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने अधिवेशनात जाहीर केलाय। अलमट्टी धरणाची उंची 519 मीटर वरून आणखी 5 मीटरने वाढवून 524 मीटर करण्यात येणार आहे। ही उंची वाढवली तर महाराष्ट्रात महापुराच्या परिस्थितीची टांगती तलवार राहील अशी भीती व्यक्त केली जाते। या निर्णयाला कर्नाटकातील सत्ताधारी आणि विरोधक सर्व पक्ष सहमत आहेत, हे विशेष। 2019 ला महापूर आला, त्यात बऱ्यापैकी सांगलीतली मुख्य बाजारपेठ पाण्याखाली होती। 19 नंतर 20 ला आला। 21 ला व्यापाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक खर्चाचं नियोजन करून पुरात माल काढण्याचं व्यवस्थापन केलं। त्यानंतर जर ते नुसता निर्णय जरी झाला तरी सांगलीतली बाजारपेठ संपून जाईल। 2004 मध्ये कृष्णा पाणी तंटा लवादाची पुनर्स्थापना करण्यात आली। या लवादाने देखील 1976 च्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रासाठी 585 टीएमसी, कर्नाटकसाठी 734 आणि आंध्र प्रदेशसाठी 811 टीएमसी पाण्याचा वाटा कायम ठेवण्यात आला। याच लवादाचा आधार घेऊन कर्नाटक सरकारने विजापूर जिल्ह्यात अलमट्टी धरणाचं काम सुरू केलं होतं। 2005 मध्ये जेव्हा अलमट्टी धरणाचं काम पूर्ण झालं तेव्हा या धरणाच्या भिंतीची उंची 512 मीटर होती। याच वर्षी कृष्णेला आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार उडाला। मात्र त्याला न जुमानता कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519 मीटर केली। सध्या अलमट्टी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 123 टीएमसी इतकी असून त्यामुळे उत्तर कर्नाटकातील 1 लाख एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आलंय। सततच्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूरच्या नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावं लागतं। पुरापासून लोकांना आणि त्यांच्या संसाराला वाचवण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ते कमी पडतात। महापुरात कृष्णेचं हेच पाणी इथल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आणतंय। त्याचा परिणाम इथल्या लोकांच्या आयुष्यावर झालाय। नदीकाठालगत असलेल्या घरांच्या किमती यामुळे घसरत गेल्यात। शेतीचं न भरून निघणारं नुकसान झालंय। हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आधीपासून नियोजन करून कर्नाटक सरकारसोबत समन्वय ठेवण्याची गरज प्रत्येक वेळी व्यक्त होते। मात्र समन्वयाऐवजी दोन्ही राज्यांमध्ये विसंवादच वाढताना दिसतोय, हे दुर्दैव। 2019 ला आलेल्या महापुरानंतर त्यावेळेच्या राज्य सरकारने महापुराच्या कारणांची चौकशी करण्यासाठी नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची समिती नेमली होती। मात्र महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या या समितीने काढलेले निष्कर्ष महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरले। वडनेरे समितीच्या अहवालानुसार महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणापेक्षा कर्नाटकातील हिप्परगी धरणाकडे जास्त लक्ष द्यायला हवं। कृष्णा नदी महाराष्ट्राची सीमा पार केल्यानंतर आधी हिप्परगी धरणाला जाऊन मिळते आणि त्यानंतर अलमट्टी धरणात पोहोचते। त्याचवेळी सांगली जिल्ह्यात उगम पावणारी दूधगंगा ही नदी देखील हिप्परगी धरणात जाऊन मिळते। हिप्परगी धरणाची पाणी साठवण क्षमता फक्त 6 टीएमसी असल्यानं या धरणाचा फुगवटा वाढत जाऊन सांगली आणि कोल्हापूरला पूर येतो। त्यामुळे अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याआधी हिप्परगी धरणातून पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारला भाग पाडणं गरजेचं आहे।
50,000 कोटीच्या आसपास 2019च्या काळात 2019 मध्ये नुकसान झालेलं असताना प्रशासन या ठिकाणी अजून का निर्भीड आहे, गप्प का आहे, याचा आम्हाला शंका वाटते. कारण प्रशासनाने या ठिकाणी सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल करणं गरजेचं असताना प्रशासन या ठिकाणी कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. प्रशासनाला आम्ही 280 पत्र या ठिकाणी व्यवहार केलेले आहेत की अशा पद्धतीनं प्रशासनाने या ठिकाणी जागा होऊन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, तरच या ठिकाणी सांगली वाचवू शकू. अलमट्टी असो किंवा हिप्परगी, महाराष्ट्र सरकारची विनंती कर्नाटक सरकार धुडकावून लावत असल्याचं आतापर्यंत समोर आलंय. आता तर अलमट्टीची उंची आणखी 5 मीटरने वाढवण्याच्या दिशेने कर्नाटक सरकारची पावलं पडायला लागली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने पावलं उचलून केंद्र सरकारकडे आपली बाजू जोरदारपणे मांडण्याची गरज आहे. अन्यथा पुराचा धोका आणखी वाढत जाणार आहे. संत वाहते कृष्णामाई, काठावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही. नदी नव्हे ही निसर्गनीती, आत्मगतीने सदा वाहती. लाभहानीची लवही कल्पना नाही तिज ठाई. गदी माडगुळकरांनी कृष्णेचं, तिच्या प्रवाहाचं हे असं वर्णन केलंय. कारण नदीचं काम आहे वाहणं, तर सुखदुःखांची जाणीव ठेवण्याचं काम आहे मायबाप सरकारचं. केंद्र सरकारकडे आपली बाजू जोरकसपणे मांडून गरज पडल्यास कर्नाटक सरकारशी योग्य असा समन्वय ठेवून आपलं सरकार ही जाणीव जपतं का हे पाहायचं. सांगलीहून कुलदीप मानेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.